कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण ऐकणार आहात कोल्हापूरचे माननीय श्री दत्ता परीट यांची कथा चंद्री. चार चौघात उठून दिसणारी चंद्री रस्त्यानं चालायला लागली म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा आपसूक तिच्याकडे वळायच्या. बघणारा एक दोन वेळा मागं फिरून बघितल्याशिवाय पुढे सरकतच नव्हता. तरणी पोरं तर वळून वळून बघायची. खरं म्हातारे बी चेकाळल्यागत तिच्याकडे बघून कोणाची रही असं विचारले बगर राहत नव्हती. 4-8 दिवसापूर्वीच तर चंद्रीचं गावात येणं झालं. आणि गाव खोळ झालं. अहो नुकतीच वाटावर मिसरूट फुटलेली पोरं टोरं उगाचच चंद्रीच्या घराभोवती गिरट्या घालायला लागली. आता व्हाय काय होणार म्हणायचं. अहो बापय गडी चंद्रीकडे टक लावून बघतीलच. होय, खरं. खरं पण आया बाया बी बिनदिक्कत घरात शिरून चंद्रीला न्याहाळायला लागल्या. आता नाही म्हणायला चंद्री होतीच तशी देखणी. लांब सडक नाकाची, अंगापिंडानं भरलेली, मजबूत बांध्याची. अहो टपोऱ्या टपोऱ्या डोळ्याची, तुकतुकीत रंगाची. अन आटोपशीर म्हशीची शिंग. हो, आटोपशीर शिंगाची म्हैस. अहो कपाळावर पांढऱ्या शुभ्र चंद्रकोरीमुळं नाव बी जालांबल्याबरोबर घेऊन आलेली. काय? चंद्री. अहो औचित्यवाडी डोंगर कपारीत वसलेलं 100-150 उमऱ्याचं गाव. अहो बारक्या पोरा टोरापासनं गावाला म्हशीचं दांडगं याड. गावात घरटी 1-2 तर जनावरं होतीच. अहो काहीच्या दावणीला तर 5-6, 5-6 बी जनावरं होती. पंचकृषीत गाव म्हशी बाळगण्यात हौशी म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळे जनावरांची दलाली करणाऱ्या दलालांचा पण गावात राबता होता. गावात एका परीस एक म्हशी होत्या. पर समद्या परास चंद्रीचा तोरा काय न्याराच होता. पण काय का असेना, चंद्रीमुळं रंगापवाराचा कॉलर जरा ताटच झाली होती. प्रत्येक जण चंद्रीबद्दल रंगाकडे चौकशी करत होता. 2 वर्षापासून रिकामा असलेला रंगा पवाराचा जनावराचा गोठा आता चंद्रीमुळे अगदी भरून दिसू लागला होता. पण सगळ्यासनी कुठं बघवत नव्हतं व्हय. हो, सगळ्यांना कुठं बघावतंय. अरे ह्यो कशाला ताठतोया? असलं जनावर इकत घ्यायची रंग्या पवाराची काय ऐपत आहे? उगा आपलं बायकोच्या जीवावर उड्या हाणतंय. खोताच्या केसनं नाक मुरडतच गराळ ओकली. म्हणजे म्या नाही समजलो. व्हायची इसकुटून सांगा की. इजार सावरत जाधवाच्या नाऱ्यानं कपाळावर आठे आणि विचारलं. अरे त्यात आणि काही इसकुटून सांगायचं. अरे रांग्याच्या सासऱ्यानं रांग्याला अंदान म्हणून दिलेलं ते जनावर आहे. किसनानं खुलासा केला. अशीच चर्चा काही दिवस थोड्याफार फरकानं चालली. काही जण कौतिक बी करत होतं. हे सगळं रंगाच्या कानावर यायचं. पण रंगा मात्र ऐकून न ऐकल्यासारखा करायचा. कुणाच्या तोंडाला हात लावायचा. असं म्हणून गपगुमान खालमान घालून आपल्या आपल्या कामाला लागायचा. 2 वर्षापूर्वी रंगा पवाराचं लगीन झालं आणि पवाराची सून म्हणून रंजना नांदायला आली. अहो घरात इनमिन 3 माणसं. रंजनाचा नवरा रंगा आणि म्हातारी सासू रखमा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. अहो पदरची फकस्त 5-6 गुंठ जमीन. दुसऱ्याच्या शेतात मजुरीला गेल्या बिगार सांजाची चूल पेटत नव्हती. देश कसा तरी बाहेर जात होता, पण सांच्याला घर खायला उठत होतं. रंजना बऱ्याच वेळा रंजीच दिसायची. गप असायची. घरात खरं तर करमतच नव्हतं.
लेकीचं दुखणं बाला कळल्या एक कळल्यासारखं झालं आणि एक दिवस रंजनाचा बा चंद्रीला घेऊन रंजनाच्या दारात उभा राहिला. दारात बा आला आणि चंद्रीला बघून रंजना हरकून हरकून अगदी ढ्यान झाली. चंद्री आली आणि घर घर भरल्यासारखं झालं. हो, घर भरल्यासारखं झालं. माहेरात असताना रंजनाचा चंद्रीवर भलताच जीव होता. आता जणू तिची धाकटी बहीणच तिच्या सोबतीला आली आहे, असं रंजनाला वाटायला लागलं. अहो, सांज सकाळच्याला पहिल्या भाकरीचा ऊन तुकडा चंद्रीच्या मुखात पडायला लागला. हिरव्यागार वैरणीचा भारा रंगार रोजच्याला डोंगरात आणायला लागला. गावं गप असणारी रंजना आता गडागडा बोलायला लागली, खळखळून हसायला लागली. घर कसं सुखावून गेलं. अहो, लेका सुनाचा संसार बघून म्हातारी म्हातारी पण हरकून गेली. दिस कसं सुखासमाधान सरत होतं. अन आणि एक दिवस रंजनाला कोरड्या वांत्या व्हायला लागल्या. म्हातारीनं रंजनाकडे कौतिकानं बघितलं. म्हातारीचा चेहरा खुलला. लवकरच नवीन पाहुणा घरात येण्याची चिन्ह दिसायला लागली. चंद्रीचाच पाय गुण म्हणायचा. रंजनाला अजूनच खाली बघत सासूला म्हणली, बरं झालं बाई. किती दिस झालं ह्यो एक जीवाला लयच घोर लागला होता. म्हातारी मनातलं बोलली. आत्यासाहेब, तुम्हासने आणि काय ठाव आहे? काय काय ठाव आहे? काय ग? म्हातारीने उत्सुकतेने विचारलं. हेच की, आपली चंद्री बी गाभण आहे. गावाकडे तिला 1.5 महिना झाला होता. रंजनानं खुलासा केला. काय म्हणतेस? अगं मग लईच की बेस झालं म्हणायचं. आता तुम्हा दोघीसनी बी सांभाळायला पाहिजे बाया. खरंच की सांभाळायला पाहिजे. माझं काय वाटत नाही खरं. माझ्या चंद्रीचीच लई काळजी वाटतीया. नकळत रंजना बोलून गेली. दिसामागून दिस जात होतं. दोघींच्या बी पोटाचा आकार वाढत होता. आत बाहेर कामाला आता बाहेर कामाला जायचं बंद करा. हं? उगाच जीवाला घोर ग. असं म्हणून म्हातारीनं रंजनाला मजुरीला जायचं काम बंद केलं. आता रंगाची जबाबदारी वाढली. कामाचा ताणच होता. त्यात रंजनाची काळजी वाटत होती. रंजना मात्र चंद्रीच्या काळजीनं झुरत होती. बाहेर कामाला जायचं बंद झाल्यापासनं रंजनाचा सारा येळ घरात आणि गोठ्यातच जात होता. चंद्रीच्या डोसक्यावरनं, मानेवरनं, पाठीवरनं मायेनं हात फिरवायची. चंद्री पण आपली जीभ बाहेर काढून रंजनाचा हात चाटायची. जणू दोघी दोघी एकमेकींना आधारच देत होत्या. आता दिवस भरत आलं होतं. कंच्या वक्ताला काय होईल ते सांगता येत नव्हतं. म्हातारीच्या तर डोळ्याला डोळा लागत नव्हता. रंगा रात्रीचं दचकून उठत होता. सगळं सगळं घर काळजी घेत होतं. एके रात्री जेवणाच्या वक्ताला म्हातारीनं जेवणाची ताटं मांडली. निम्मा अधिक जेवण झालं असेल नसेल तेवढ्यात तेवढ्यात रंजना पोट सावरत ताटावरनं उठली. पोटात कळा सुरू झाल्या. म्हातारीनं पुढ्यातलं ताट बाजूला सारलं. रंगानं शेवटचा घास कसा तरी घेतला. गडबडीनं हात धुतला आणि कोळ्याच्या मा कोळ्याच्या अनसुआईला बोलवायला पळाला. सुईण पण करणाऱ्या अनसुआईनं बरीच बरीच खटपट केली. पण काय उपयोग झाला नाही. रंजनाच्या कळा वाढायला लागल्या. रंगा, आता गाडी बघ बाबा. डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. माझघरातनं बाहेर येत अनसुआई सुस्करा टाकीत बोलली. रंगाचं दाभदान आणलं. पहिल्यांदाच अशा प्रसंगाला रंगा सामोरा जात होता. आता गाडी करून तालुक्याच्या दवाखान्यात गेल्या बिगार पर्याय नव्हता. कावरा बावरा झालेल्या रंगाला काय करावं ते सुचना. म्हातारी म्हातारी तर वर बघून पांडुरंगाचाच दावा करायला लागली. तेवढ्यात तेवढ्यात सांगावा धाडल्यासारखा राजगिरग्याचा शिरपादा बैलगाडी घेऊन दारात आला. त्यावर शिरपाचं पोरानं माधून
परड्यातल्या होळीचा पिंजार उपसून आणलं आणि गाडीत पसारलं. त्याच्यावर घोंगडं हातरून बाजूला झाला. एवढ्यात 2-3 बायकांनी आधार देऊन रंजनाला बाहेर आणली. अलगद अलगद बैलगाडीत बसवली. बसता बसता, माझ्या चंद्रेला सांभाळा. मला काय होणार नाही. खरं माझी चंद्री. आई ग. रंजना कळसुसीत होती. एवढी कसली काळजी करतीयस? मी आहे नव्ह. तू बी काळजी करू नगस. तुझ्या चंद्रीची म्या काळजी घेतो. तू बिनघोर जा बघू. म्हातारीनं सबूत दिला. गाडी तालुक्याच्या दिशेने निघाली. रंजनाची नजर मात्र अंधारात चंद्रीला शोधत राहिली. दुसरा दिस उजाडला. दवाखान्यात बाहेरच्या व्हरांड्यात फटकुऱ्यावर आडवा पडलेला रंगा जागा झाला. डोळ चोळतच बाळंतिणीच्या खोलीजवळ आला. काचच्या दरवाज्यातनं त्यानं आत बघितलं. रंजना बाळाला कुशीत घेऊन शांत झोपली होती. अख्खी रात्र जागून काढली. सलाईन, इंजेक्शन, डॉक्टर, औषध, नर्स, ह्या सगळ्यांची चाललेली धडपड, हे सारंच्या सारं रंगाच्या डोळ्यासमोर तरळायला लागलं. झालं एकदाचं ऑपरेशन. बाळ बाळंतीण सुखरूपपणे बाहेर पडली. सगळं कसं सुरळीत झालं. रंगानं समाधानाचा सुस्कारा सोडला. पेशंटचा 8 दिवस मुक्काम वाढला. खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर दिसायला लागला. औषध आणि ऑपरेशन मिळून किती बिल होतंय कुणास ठाव. रंगा रोज शेजारच्या सायकलीवरनं गावावरनं पेशंटचा 8 दिवसाचा मुक्काम वाढला. खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर दिसायला लागला. औषधं आणि ऑपरेशनचं मिळून किती बिल होतंय कुणास ठाव. रंगा रोज शेजारच्या शेजारच्या सायकलीवरनं गावावरकडनं जेवणाचा डबा घेऊन दवाखान्याच्या फेऱ्या मारत होता. जाईल त्या वक्ताला रंजना व्याला झालेल्या चंद्रीबद्दल विचारत होती. तिचं आता सारं लक्ष चंद्रीकडे लागलं होतं. तर रंगाच्या डोसक्यात पैशाची जमवाजमव कशी करायची, हे गुताप्पा कसा सोडवायचा, ह्याचा विचार चालला होता. आज 7 दिवस झालं. कालच डॉक्टरांनी 13,700 रुपयाचं बिल रंगाकडे दिलं होतं. पेशंटला उद्या डिस्चार्ज मिळणार होता. त्याआधी दवाखान्याचं समद बिल भरावं लागणार होतं. गावात दोघा तिघाकडे जाऊन रिकाम्या हातानंच तो घराकडे परत आलेला. येता जाता सावकारी करणाऱ्या अण्णा सावकाराकडं पण जाऊन आला. पण काहीतरी तारण असल्या बिगार पैसे द्यायला तो काय तयार नव्हता. सावकाराकडे गहाण ठेवण्याजोगं घरात बी काय तसा एखादा जिन्नस नव्हता. हा, नाही म्हणायला म्हातारीच्या गळ्यात 2 पदरी सोन्याची माळ होती. ती मागावी तर मागच्या साली म्हातारीच्या पोटात उठलेल्या गाठीचं ऑपरेशनसाठी भाद्रणीनं माळ विकू दिली नाही. म्हणली, माझ्या दादल्याचं शेवटचं आहे वाचले नाही. हो, ते डोरलं मोडून मी ही माळ केली. मी नाही विकू देणार. त्यावेळी म्हातारीच्या ऑपरेशनसाठी केलेली हात उसनवारी अजून फिरतोय. आता कोणापुढं कसा हात पसरायचा? कोण उसनवार देणार? विचार करून डोसकं फुटायची वेळ आलेली. अरे रंगा, अरे सुनबाई तिकडं वाटाकडं डोळं लावून बसली असेल की र. 2 घास खाली अकरा आणि डबा घेऊन जा बघू. हं? अरे काय इकडं तिकडं काळ्या काळ्या माळ्या घालतोयास? म्हातारीच्या डोसक्यात हे बी नाही आणि ते बी नाही. वीज चमकावी तसा रांगाला लाक्कन हल्ला. खुटीवरचा फटका टावेल खांद्यावर टाकला आणि घरातनं बाहेर पडला. सरळ अण्णा सावकाराच्या दारात. बाहेरच्या सोप्यात लोढ्याला तक्क्या देऊन सुपारी कात्रत कात्रत अण्णा सावकार बसला होता. दोघांची चर्चा झाली. वाटागाठी झाल्या. अण्णा सावकाराला आनंदाच्या अगदी उकळ्याच फुटल्या.
तो एका पायावर ₹14,000 द्यायला तयार झाला. पैसे मोजून फडक्यात बांधलं आणि इजारीच्या खिशात घातलं आणि रंगानं सरळ घर गाठलं. घरात आल्या आल्या म्हातारीला म्हणला, "आय, आज दवाखान्याचं बिल भरायचं आहे. उद्या सोडणार आहे ती. अण्णा सावकारानं नड काढली." "बरं झालं बाबा. अरे देवच पावला म्हणायचा हा." म्हातारीनं वर बघत हात जोडलं. "रंगा," बाहेरनं आवाज आला. "या या अण्णा, या की," रंगा म्हणला. अण्णा सावकार आणि सोबत आलेलं 2 गडी आत आलं. मागं घरातनं रंगाच्या पाठोपाठ परड्याकडं गोठ्यात गेलं. माझघरात बसलेली म्हातारी कावरी-बावरी झाली. तिला काही कळेना. रंगा आत आला. शिबड्यातला भाकरीचा तुकडा घेऊन गोठ्याकडे गेला. बावचळलेली म्हातारी आणखीनच कावरी-बावरी झाली. थरथर कापतच ती गोठ्याकडे आली. रंग्यानं चंद्रीचं दावं सोडलं होतं आणि सावकाराची माणसं तिला वडून नेत होती. सगळा प्रकार म्हातारीच्या लक्षात आला आणि कापरं भरल्या आवाजात म्हातारी म्हणली, "अरे रंगा, अरे काय करतोयस? इकू नकोस तिला. नाही, नाही, नाही. अरे माझ्या सुनाचा जीव की परा नाही ह्यो. मी मी तिला सबूत दिलाय." पण म्हातारीचं ऐकून घ्यायला कोण तिथं थांबलंच नाही. लांब लांब जाणाऱ्या चंद्रीकडं पाणावलेल्या डोळ्यानं ती बघत राहिली. बाजूला चंद्रीनं न खाल्लेल्या भाकरीचा तुकडा तसाच पडला होता. रिकाम्या गोठ्याकडं भाकास नजरेनं बघत म्हातारी म्हातारी हुंदकत येत मटकन खाली बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडी गावच्या रस्त्याला लागली. डोक्याला फडकं बांधलेल्या रंजनानं बाळाला अलगद मांडीवर घेतलं होतं. आज ती भलतीच खुशीत होती. गाडीवान शेजारीच रंगा खालमान घालून गप्प बसलेला होता. "का व? असं गप का बसलायसा? हम्म. का मुलगी झाली म्हणून नाराज झालायसा? हं?" रंजनानं थोडं हसत-हसतच विचारलं. रंगा काहीच बोलला नाही. पण तेवढ्यात बाळ जागं झालं आणि रडायला लागलं. "काय झालं माझ्या बाळाला? ए सोन्या, रडू नको हं. आता आपलं गाव जवळ आलंय. आमच्या बाळाला आम्ही आता गंमत दाखवणार आहे. हं. आपली छान-छान हंबा आहे. तू तिला चंद्रमावशी म्हणायचं हं. काय? चंद्रमावशी म्हणायचं." रंजना कौतुकानं आपल्या बाळाशी गप्पा मारत होती. पण कुणीतरी काळजावर हातोडा मारल्याचा आणि त्यांच्या वेदना मेंदूपर्यंत गेल्याचा भास रंगाला होत होता. रंगाचा धीर खचत होता. गाव जसं जवळ येईल तसं दडपण वाढत होतं. कुणीतरी 10 मनाचं ओझं डोक्यावर ठेवल्यासारखं रंगाला वाटत होतं. घरात गेल्यावर गोठा रिकामा दिसणार. मीच माझ्या चंद्रीचा बाजार केला. हे मी आता कोणत्या तोंडानं सांगणार? ह्या विचारानं रंगाची छाती लयच धडपायला लागली. "अव, उतरताय नव्हं?" गाडी दारात आली. "तुमचं लक्ष कुठं आहे?" रंजना थोड्या चढ्या आवाजातच बोलली. अंगात त्राण नसलेला रंगा गाडीतनं कसाबसा खाली उतरला. गल्लीतल्या आया-बाया गोळा झाल्या. तुकडा पाणी टाकून बाळाच्या आईला घरात घेतली. अगोदरच तयार करून ठेवलेल्या माझघरातील बाजल्यावर बाळंतीण येऊन बसली. चुलीवर चहाचं आदान उकळत होतं. शेजारच्या मंजुळा आत्यानं बाळंतिणी बाई वरनं मीठ, मोहऱ्या, मिरच्या वळून चुलीत टाकल्या. चहाचं आदान खाली उतरलं. सगळ्यासनी चहा वाटला. सगळेजणी हसत, खेळत, गप्पा मारत, बाळाचं कौतुक करून चहा पिऊन निघून गेल्या. बाळ बाजल्यावर डोळं उघडं ठेवून खेळत होतं. फकस्त रंगा भुईत खुट्टी रावल्यागत बेतडाला पाठला टेकून बसला होता. तेवढ्यात रंजना बाजल्यावरून खाली उतरायला लागली. तशी म्हातारी म्हणली, "अगं, अगं, अगं तू खाली उतरायला लागलीयास? हं, का गं?" "अहो किती दिवस झालं माझ्या चंद्रीला भेटून. आले गोट्यातनं.
असं म्हणून रंजना मागचं दार उघडाय गेली. तिच्या मागोमाग म्हातारी पण गेली. आता मात्र रंगानं भीतीनं पार गारहाटला. त्याचा जीव खालीवर व्हायला लागला. अख्खं घर फिरल्यासारखं वाटायला लागलं. "अवं, अवं इकडे या की लवकर. अवं!" चढ्या आवाजातच रंजनानं हाळी दिली. त्याच्याबरोबर रंगाचा घसा कोरडा झाला. बुबडीच वळायची पाळी आली होती. रंजनाला आता काय उत्तर द्यायचं ह्या विचारातच बेतडाच्या आधारानं धडपडत रांगा उठला आणि परड्यात गोठ्याजवळ आला आणि समोर समोर बघतच राहिला. त्याचा आपल्या डोळ्यावरच विश्वास बसेना. अरे हे सपान तर नाही ना मग. गोठ्यात सकाळीच व्यालेली चंद्री उभी होती. शेजारीच चंद्रीसारखं दिसणारं रिडकू धडपडत उभं होतं. रंजना कौतुकानं मायलेकराच्या पाठीवरनं हात फिरवत हसतमुखानं उभी होती. रंगाचं डोळं पाणावलं. डोक्यावरचं 10 मणाचं ओझं कुणीतरी हलकं केल्यासारखं वाटायला लागलं. रंगाला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. रांगानं रांगानं म्हाताऱ्या आईकडे बघितलं. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर चांदणं फुललं होतं आणि आणि म्हा त्यावेळी म्हातारीच्या गळ्याकडं रंगाचं लक्ष गेलं. गळ्यात गळ्यात माळ नव्हती. आज पतूर गळ्यातनं न काढलेली सोन्याची माळ म्हातारीच्या गळ्यात आता कुठं दिसत नव्हती. रंगाचं डोळं डाबडाबलं. रंगानं सारं वळखलं आणि आणि मनोमन आईच्या पायावर डोकं ठेवून त्यानं नमस्कार दिला. नमस्कार केला.